नमस्कार मैत्रिणीनो, निनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजचा मी व्हिडिओ घेऊन आले आहे. रेसिपी मटनचीच आहे. एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही फोडणी कशी दिली ते दाखवलं नाही. तर आता मी ते त्या ताईंसाठी हा खास परत एकदा मटणाचा मी व्हिडिओ दाखवत आहे. तर असं जी मी माझी पद्धत वापरून तुम्ही एकदा मटण करा आणि मग ते मटण रस्सा करा किंवा सुक्कं करा. मग ते खाऊन मग मला तुम्ही सांगा की माझ्या ह्या पद्धतीनं केलेलं मटण रस्सा किंवा मटण सुका कसा वाटला तो. तर एका ताईने कमेंट केली होती म्हणून मी परत रिपीट दाखवते. तर हे अर्धा किलो मटण आहे बघा मैत्रिणीनं. ह्याला ना चिरून धुवून हळद आणि नमक टाकले. तर हे हिरवं वाटण आहे. याच्यामध्ये काही टाकलेलं नाही की कोथिंबीर, आलं, लसूण आणि तेवढंच कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं टाकलेलं आहे. मला बहुतेक नाही का ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्याचं असं बारीक वाटण केलंय. जर तुम्हाला गंधगोळी वाटण आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकता. मी थोडंसं अगदी किंचित जाडसर ठेवते का असं, जेणेकरून नाही का आपलं रशाला पण ते लागते. तर आणि हे टोमॅटो आणि कांदा पिवरी आहे. तर याच्यामध्ये 4 चमचे मी तेल टाकले. तर आता आमच्या घरी छोटी बेबी आहे, तिला काढावं लागतं आम्हाला मिठाचं. त्याच्यामुळं मी डायरेक्ट मसाला टाकून फोडणी देत नाही. तर तिला मिठाचं काढून मग मी तिखट टाकते. तर ह्या बघा ही टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे. तर ही मी ह्या तेलात 4 पळी तेल टाकले. तर ही मी याच्यामध्ये टाकते. खूप छान भाजी लागते मैत्रिणीनो. आणि शिळी भाजी जर तुम्ही खाल्ली ना तर ती त्यात पूर्ण आपला मसाला हे सगळं मुरतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतं ते. असं म्हणजे हे होत नाही, लवकर ही भाजी खराब होत नाही. तर हे बघा मी साधारण 4 पळ्या तेल टाकले. आता त्यात कांदा टोमॅटो टाकलेला आहे. आता याला नाही का आपण जरा ह्याच्यातलं पाणी जे असते ना ते आटेपर्यंत आपण फ्राय करणार आहे टोमॅटो आणि कांदा. तुम्हाला जर असं चिरून टोमॅटो टाकायचा असेल किंवा मग चिरून असं मोठे मोठे नाही का कांदा टाकायचा असेल ते बी तुम्ही टाकू शकता. परंतु हे एक जीव होण्यासाठी कालवण चांगलं एक जीव पेस्ट केली ना की घट्ट कालवण होतं. त्याला काय दुसरं लावण्याची गरज नाही, आळण वगैरे लावण्याची गरज नाही. म्हणून मी हे असं करून टाकते. बघा आपलं तेल पाणी जे होतं ना कांदा टोमॅटोतलं ते सगळं पूर्ण आटलंय आणि आपलं टोमॅटो आणि कांदा चांगला फ्राय झालाय बघा. हे बघा तेल सुटायला लागतं. बघा आता मी ह्याच्यामध्ये ना बघा आता ह्याच्यामध्ये मी हे मटण टाकते. तुम्ही हे हिरवं वाटण पण ह्याच्यामध्ये टाकू शकताय. बघा मी 2 प्रकारचं दाखवलंय. एक मिक्स पण दाखवलंय आणि एक असं बी दाखवले. तर ह्यात मध्येच मी बघा एवढं टाकते साधारण वाटण. पुष्कळ झालं हे. तर आपली भाजी पण पातळ होत नाही ना काय नाही. बघा याला पण परतून घ्यायचं चांगलं याच्याबरोबर. याला पण परतून घेतलं ना की याच्यातलं बी स्वाद ह्याला चांगला लागतो सुवासिक. तर हे हळद मीठ लावून ठेवलेलं मटण मी टाकत आहे. आपलं वाटण टाकले ना त्याला जास्त पण नाही हे करायचं बरं का, परतायचं नाही. नाहीतर करपलं ना तर ते परत करपट वास लागतो. तर आता मी फोडणीला टाकलंय बघा. फोडणी म्हणजे मी काही तिखट टाकलेलं नाही, असं टाकले. नंतर मी बेबीला काढून मग तुम्हाला ते बी दाखवते तिखट टाकणार आहे. तर आता माझ्याकडं हा मसाला आहे बघा घरगुती, वर्षभराचा आम्ही करून ठेवतोय. तर याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, तीळ खसखस सगळे मसाले. तर हा मसाला मी वर्षभराचा करून ठेवते. जर का हा मसाला कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, मग मी ऑर्डरप्रमाणे तुम्हाला देऊ शकते.
तर हा घरगुती मसाला पूर्ण वर्षभर याचा वास जात नाही ना, काय नाही, सगळं आहे ह्यातमध्ये. तुम्हाला एक्स्ट्रा गरम मसाला टाकायची पण गरज नाही. हा मसाला टाकला ना, सगळं ह्यातमध्ये आहे. जर का कोणाला जर माझा हा मसाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा की आम्हाला मसाला हवाय म्हणून, तर मी त्यांना देऊ शकते. आणि हे खारं पण तुम्ही मुलांना काढलं ना, तुमच्यात छोटी मुलं जर असतील तर हे खारं पण काढलं ना तर इतकं टेस्टी लागते बघा. आमची बेबी तर ते सूप आणि कलीची नुसतंच खाते बघा. त्याला चपाती त्याच्याबरोबर खात नाही ना, भात खात नाही. तिला नुसतंच खायला खूप आवडतं. मग एवढं सूप आम्ही बाजूला ठेवतो काढून, आणि त्याच्याबरोबर आधी चपाती, नंतर मग एवढा भात तिला जेवण आम्ही देतो. आणि मुलांना याच्यातलं जर सूप काढलं ना खारं हे, तर ते मुलं इतके आवडीनं खातात ना, नुसतंच खायला लागते, इतकं टेस्टी लागतं खारं सुद्धा. असं मुलांना खारं असं सूप आणि कलिजी वगैरे जे काही तुम्ही देता ना, ते देऊन बघा आवडीनं पोरं खाते. आमची बेबी तर परत सारखं मागते, मला अजून पाहिजे म्हणून. मुलांना कसं एकदा का टेस्ट लागली की ती मुलं खातात. आणि आपण आणतो ते मुलं घरातले नाही का, जेंट्स वगैरे सगळ्यांनी आवडीनं खावं म्हणूनच आणायला लावतो की बाबा नाही का आवडलं आणि खाल्लं. तर माझ्या घरात तर मी व्यवस्थित करते, तुम्ही पण करत असाल. मग सगळं फिनिश करतात, एवढा सुद्धा रसा किंवा काही राहत नाही. तसं बेबी सुद्धा सगळं खारं काढलेलं खाते ती, आणि एवढा सुद्धा रसा ठेवत नाही, पिऊन टाकते ते सूप. पाणी पाणी टाकलं आहे शिजण्यासाठी. तर आमची बेबी नाही का, तिला कळलं ना की नॉनव्हेज आणलंय. हा बघा आत्ताच घटसर रस्सा दिसतोय बघा. ह्याला हे लावायची गरज नाही, पीठ लावायची काही गरज नाही. बघा, आणि अजून आपण जेव्हा मसाल्याची फोडणी देतो ना, तेव्हा पण आपण वाटलेला हा थोडासा वाटण टाकतो, म्हणून अजून घट्ट होतं ते. पुटाचं मटण आणायला लावायचं. पुटाचं मटण हे खूप टेस्टी लागतं आणि छान लागतं. ते बघा आले बघा आमची बेबी, ते बघा वा रचा. तेव्हा काहीला खारं सूप आवडतं आणि खारं खायला आवडतं. याला ना चपाती लागत नाही ना, भात लागत नाही, नुसतंच खातं बघाय. आता मी थोडस नाही का, हे आपलं शिजवून आटतंय ना पाणी, थोडस नाही का, एवढं साधारण यातमध्ये पाणी टाकलंय. ना स्वच्छ करा की हे बंद कर. झालं. आता याला झाकण लावते आणि 10 मिनिटानंतर मग तुम्हाला फोडणी मी कशी देते ती दाखवते. हे वरते ठेव. आता 10 मिनिटानंतर आपण याला खोलूया. टाकून म्हणजे आता मी तिखट टाकून तिखटाची फोडणी देणार आहे. आता रोशाला काढलंय आळणी पाणी. तर
रोशा जेवायला बसली. रोशा कसं झालंय? लवका तिला सूप काढलंय. आता मी तिखट टाकणार आहे आणि तिखटाची फोडणी पण देणार आहे. तर हे बघा, हे किटली घासायला काढलेली आहे, त्याच्यामुळे नाही का एक पळी मी तेल टाकते. ही माझी पळी छोटी आहे बघा. 2 पळ्या तेल टाकले मी. अगोदर पण तेल टाकलं होतं. हे बघा, थोडंसं नाही का मी थोडं वाटण टाकणार आहे. डायरेक्ट तिखट टाकलं तर ठसका होतो ना, म्हणून मी थोडं वाटण टाकते. माझे 2-4 व्हिडिओ आहेत ना, त्या व्हिडिओमध्ये मी असंच फोडणी टाकल्याने दाखवले. तर आता तुम्हाला किती पाहिजे, किती प्रमाणामध्ये तिखट पाहिजे, तर माझ्या घरामध्ये मिडियम खाते, तर त्या हिशोबानं मी टाकत आहे. 1 टाकलाय आता, 2 टाकले आणि हे 3 आणि हे थोडंसं. तर याला आपण हलवून घेऊया. आणि हे जे आहे ना पाणी, मटणाचंच पाणी मी ह्यातमध्ये थोडंसं ते शिजण्यासाठी मी टाकत आहे. हो का, अशी जर तुम्ही भाजी केली ना तर इतकी टेस्टी आणि तरीदार होते बघा. आता ह्याला आपल्या तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला आपण हे करूया आणि त्याच्यानंतर ही मी शिजवलेलं मटण ह्याला फोडणी टाकून घेणार आहे. हे का, थोडंसं एकच पळी टाकलं होतं मी. एकाला तेल सुटलंय. बघा, हो का, झणझणीत अशी तरीदार. गरम आहे का ते? याचं पाणी जेवढा रस्सा पाहिजे ना त्या प्रमाणात. आता मी 2 माणसापुरताच बनवते. हो का, आहे का, कसं आहे आपलं तरीदार मटण. आहे का, आपलं का रस्सा पण आपला छान असा घटसर झालाय. त्याला काय आळण वगैरे काय लावायची गरज नाही. 2 माणसाकरता मी एवढाच रस्सा केलेला आहे. हा माझा घरगुती मसाला टाकलाय बघा. त्या मसाल्यामध्ये सगळं आहे, गरम मसाले वगैरे. आणि मी हा मसाला कसा तयार करायचा त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिक्स केल्या त्या मिरच्या, मसाले कुठले कुठले घेतलेत, तर ते पण मी टाकलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये. जर कोणाला जर हवा असेल तर ते मला कमेंट करून सांगा मला पाहिजे म्हणून. तर ह्या वर्षी सुद्धा मी करणार आहे. प्रत्येक वर्षी करते मी. तर याच मसाल्याचं मसाला टाकून बघा तरी किती तरी आली बघा. असं तरीदार मटण प्रत्येकाला सगळ्यांना खायला आवडतं. जसं की कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असतो ना, तसा आमचा सोलापूर स्टाईलमध्ये तांबडा रस्सा, सोलापूर स्टाईल तांबडा रस्सा बघा. तुम्ही हे ना अशी भाजी करून बघा. जर अशी भाजी जर कराल ना तर सारखं सारखं म्हणतील ह्या टाईपचं करा. आणि आम्हाला कशी सवय आहे भाकरीमध्ये कुस्करून, आम्हाला असंच लागतं पातळ. त्याच्यामुळं नाही का आम्ही लोक मटण करायचं झालं तर असंच करतो. आणि सुक्या मटणाचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. आम्ही सुक्कं मटण शिजवून घेत नाही, डायरेक्ट फोडणी टाकतो. फोडणी टाकून 1 पेलावर पाणी टाकायचं शिजूस तर, आणि त्याला असं चांगलं
शिजवायचं, कारण काय त्याचं पाणी बिणी काढून घेत नाही. पाणी काढून घेतलं तर त्याची चव लागत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याच मटणाच्याच पाण्यामध्ये त्याला सुक्क बनवतो. तर तो कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे. तर माझं मटण आता वाढते बघा घालून हो का. आता बाबांना वाढलं, मी पण वाढून घेते. का भाकरी कांदा लिंबू आणि मटण रस्सा. आता आम्ही खाणार आहे, याच्यावर ताव मारणार आहे. बघूया आता ते शिजले का ते. तर थोडंसं गावाकडच्या स्टाईलमध्ये बघा हो का, असं असं घ्यायचं आणि असं मस्त शिजलं, छान झालं. टेस्ट पण छान आहे. आणि भाकरी बरं जो रस्सा कुस्करून खायचा आहे ना, तर ते बी छान आहे, बरोबर आहे. तुम्हाला एक सांगते मैत्रिणी, सासवडला जाताना एक हॉटेल आहे गावासारखं. अक्षरशः तिथं बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी, ते हॉटेलचा मालक आहे ना, असं कालवण असते बघा, असं रस्सा असतो, असं ताटामध्ये तो वाढतो. भाकरी आधी कुस्करतो, मक्याची बाजरीची, तो स्वतः मालक बरं का. भाकरी कुस्करून त्या भाकरीवर असं कालवण आणि मटण वाढून ते कस्टमरला सर्व करतो बघा. तुम्ही एकदा जावा, तिथं भेट द्या. त्या स्टाईलचं आहे बघा. आता मी भाकरी घेतली ना, मी भाकरी पण ह्या रस्स्यामध्ये कुस्करणार आहे, पण त्याच्या आधी ही पीस मी खाते हो का. खूप छान आणि इतकं मऊ शिजलंय ना, आणि फ्रेश मटण मिळालं होतं, एकदम ताजं हो का. तुम्ही कसं खाता ते सांगा. तुम्हाला असं कुस्करून खायला आवडतं का? आम्हाला असंच आवडतं मटण म्हणलं की. मग ते सुकं जरी असलं, सुकं पण भाकरीवर खायला आवडतं आणि कुस्करून खायला आवडतं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. बाय. जय स्वामी समर्थ. कुशल आनंदी राहा आणि या जेवायला या मंडळीनो. बाय.